तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ ह्या 3 रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज रविवार मिलिंद प्रश्नाचं वाचन आपण करतो. मला यायला उशीर झाला थोडा. काय झालं की औरंगाबादमध्ये आपण सगळेजण एवढे धार्मिक आहोत की भंतीजी घरी जेवल्याशिवाय समाधान होत नाही. एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे, पण एका गोष्टीने थोडस अंधश्रद्धाही आहोत. ज्या ठिकाणी मला जायचं होतं ऍक्च्युली ते निमंत्रण मोठ्या भंतीजीने स्वीकारलेलं होतं आणि मोठ्या भंतीजीला बुलढाण्याचा कार्यक्रम आला म्हणून ते जाताना मला सांगून गेले की तुम्ही जा. आता काय करायचं, नाकारता येत नाही आणि स्वीकारता येत नाही, कारण तो पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होता. गेलो तिथे. आता गेल्यानंतर मग धम्म सांगितला पाहिजे आणि म्हणून थोडासा वेळ झाला, कारण आपल्यातल्या श्रद्धा कुठेतरी कमी होता कामा नये आणि म्हणून काही चुका असतील तर त्या सुधारण्याकरता भिक्षूंनी तिथे धम्म सांगितला पाहिजे. त्या पद्धतीने तिथे त्यांना धम्म सांगितलं आणि म्हणून थोडासा उशीर झाला. आग्रह मी बऱ्याच वेळा सांगितलं की अजूनही आपल्या डोक्यातलं गेलं नाही की भिक्षू आमच्या घरी जेवला म्हणजे जे कोणी आपल्यातून निघून गेले त्यांना सद्गती लाभते किंवा भिक्षू जेवल्यामुळं असं काही होत नाही. भिक्षूला भोजन देण्याचं पुण्य वेगळ्या प्रकारचं आहे आणि मी इथे बऱ्याच वेळा सांगितलंय की एक वेळचं भोजन हे माणसाला 60 दिवस जगवत असतं आणि म्हणून ती किंमत आहे तुमच्या भोजनदानाला की तुमच्या भोजनामुळे पुढे 60 दिवस जरी भिक्षूला भोजन नाही भेटलं तरी भिक्षू जगू शकतो. एवढी मोठी किंमत त्या भोजनदानाची असते. चला मग आज आपण इकडे वळूया. मागच्या वेळेस आपण बोधिसत्वाचे धार्मिक आचरण यावरती आपण विवेचन केलं होतं. आज आहे आत्महत्येविषयी. मला परवाला एका जणाचा फोन आला आणि नेमका हाच प्रश्न त्यांनी विचारला होता मला की भंतेजी आपण मिलिंद प्रश्नामध्ये मी वाचलं आणि तिथं आत्महत्या म्हटलंय. आत्मा ह्या नावाला आपण नाकारल्या गेलं तर मग आत्महत्या होऊ शकते का? आपण शब्दशः अर्थ घेतला, कारण तुम्हाला जर सम्राट वृत्तपत्र आहे की नाही त्याचे संस्थापक संपादक होते बबन कांबळे आणि बबन कांबळे बरोबर असाच आमचा वादविवाद झाला होता आणि मग त्यांनी त्यांच्या अग्रलेखामध्ये आत्महत्या लिहिण्याच्या ऐवजी ते स्वहत्या लिहायला लागले. व्याकरण आणि शब्द, आत्महत्या ही आत्महत्याच असते. आत्म्याची संज्ञा देण्यात काही अर्थ नाही. आत्माचा अर्थ आहे की तुमच्याविषयी घडलेलं, स्वतःविषयी घडलेलं. त्याला आत्म्यात बघायची गरज नाही, कारण आत्मा नावाची संकल्पना ही खूप वेगळी आहे आणि आत्मा हे खूप वेगळं आहे. आणि म्हणून राजा मिलिंदाला विचारलेल्या प्रश्नात त्याच्यात तो नाही येत, पण मला विचारलेला प्रश्न, कारण ते मिलिंद प्रश्न वाचत होते आणि बहुतेक एवढे आपण ऍडव्हान्स झालो की त्याला माहित आता ह्या रविवारी आत्महत्याचाच विषय आहे, कारण त्याच्या अगोदरच आपण विचारून घ्यावा. म्हणून आत्महत्या हा त्या आत्म्याशी समान नाही. आत्मा म्हणजे स्वतःविषयी. म्हणून त्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला येतं की माणसाला आत्मभान असलं पाहिजे, अंतर्मुख होण्याची प्रज्ञा असली पाहिजे. त्याचा त्या आत्म्याशी काहीही संबंध नाही. आत्मा नावाची गोष्ट बुद्धांनी नाकारली, ती नाकारलेलीच आहे, पण आत्मा म्हणजे स्वतःविषयी केलेलं ते. म्हणून
आत्महत्या आणि दुसऱ्याची हत्या याच्यात फरक आहे की नाही? आत्महत्या म्हणजे आपणहून आपलं मरण ओढवून घेणं, दुसऱ्याच्या हत्येला खून म्हणतात. दुसऱ्याच्या हत्येला काय म्हणतात? खून म्हणतात. आणि म्हणून कोणाच्याही मनात जर संभ्रम असेल तर आत्महत्या म्हणजे हिंदूची संकल्पना नाही. बौद्धांनी स्वतः करता वापरलेला तो शब्द आहे. आत्म म्हणजे स्वतः, आपल्या स्वतःविषयी. आणि म्हणून इथे राजा मिलिंदांनी भगवंताला विचारलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तो आपण बघूया. भंते नागसेन भगवान बुद्धाने सांगितले आहे, भिक्खूंनो आत्महत्या करू नये. जो असे करेल त्याला विनयानुसार अपराधी ठरवण्यात येईल. याशिवाय तुम्ही लोक सांगत होता की भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना एखाद्या विषयावर उपदेश करीत असता नेहमी सांगत असतात की अनेक प्रकारचे जन्म, म्हातारपण, आजार आणि मृत्यूपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. आणि जो कोणी यापासून स्वतःला मुक्त करून घेत असत त्यांची तथागत प्रशंसा करीत असेल. भंते जर खरोखर आत्महत्या करू नये असा भगवंताने उपदेश केला असेल तर ज्या कोणत्या विषयावर आपल्या शिष्यांना उपदेश करीत असता अनेक प्रकारचे जन्म, म्हातारपण, आजार आणि मृत्यू यापासून मुक्त व्हा असे सांगितले असल्याचे खोटे ठरते. आणि जर कोणत्याही विषयावर उपदेश करीत असता अनेक जन्म, म्हातारपण, आजार आणि मृत्यू यापासून मुक्त व्हा असे तथागत आपल्या शिष्यांना वेळोवेळी सांगत होते, हे खरे मानावे तर भिक्षूंनो आत्महत्या करू नये असे तथागतांनी म्हटले होते असे म्हणणे खोटे ठरते. हे कठीण कोडे आपणासमोर ठेवीत आहे. कृपा करून हे सोडवून माझी शंका दूर करा. राजा मिलिंदाने ही शंका विचारली होती. आपण शब्दात अडकलो, राजा मिलिंद शब्दात अडकले नाही. तो प्रश्न विचारतात भगवंताला की भगवंत एका ठिकाणी म्हणतात की भिक्षू आत्महत्या करू नका. कुठल्या परिप्रेक्षामध्ये म्हटलं असेल हे? माणूस आत्महत्या कधी करतो? नैराश्य आलं तर आत्महत्या करतो. पहिली पायरी काय आहे आत्महत्याची? की तुमच्यामध्ये नैराश्य आहे. नैराश्याचा अर्थ काय? की जी आम्ही गोष्टीची कुठली तरी मनोकामना करतो ती कामना जर आमच्याच्याने होत नसेल आणि ती कामना करण्याच्या लायकच आम्ही नाही अशी धारणा बनणं, त्यावेळेस माणूस आत्महत्या करतो. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध सांगतात की अशी कुठलीही गोष्ट नाही की जो बुद्धाच्या विनयानुसार कल्पना करतो, असाध्य अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुम्हाला साध्य करता येणार नाही. कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. आणि म्हणून भिक्षूने आत्महत्या करू नये. तर दुसऱ्या ठिकाणी भगवंत म्हणतात की माणूस जन्माला येणं हेच दुःख आहे. भगवंताने सांगितलं की माणूस जन्माला येतो हे दुःख आहे, आजार हे दुःख आहे, म्हातारपण हे दुःख आहे आणि मृत्यू हे दुःख आहे. आणि याच्यावरती विजय मिळवण्याकरता माणसाने प्रयत्न केले पाहिजे. आता राजा मिलिंदांनी तर काय अर्थ घेतलाय की या सगळ्या गोष्टीतून कधी माणसाला मुक्तता मिळते? माणूस गेला की. आजही आपण म्हणतो की नाही, कोणीतरी गेलं म्हणतात शांत झाले आता ह्या याच्यातून सुटले. भगवान बुद्ध याला सुटणं म्हणत नाही. पण राजा मिलिंदांनी तोच अर्थ काढलेला आहे की जर म्हातारपण आहे, तरुण तुम्हाला आजार आहे, मृत्यू आहे, तर याच्यावरचा उपाय हा मृत्यूच आहे ना. मग एका ठिकाणी भगवंत सांगतात की भिक्षूंनो आत्महत्या करू नका आणि दुसऱ्या ठिकाणी तेच सांगतात की म्हातारपण असेल, आजार असेल, ह्या सगळ्यातून आपली सुटका झाली पाहिजे. कारण याचा अर्थ भगवंताने निर्वाण सांगितले की निर्वाणामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून सुटका होते. राजा मिलिंदाला तो अर्थ घ्यायचा नाही. तिथे सांगतात की 2 वाक्यामधला हा अर्थ, मग कुठलं तरी एक वाक्य खोटं असलं पाहिजे. आणि म्हणून ते भंते नागसेनाला तो प्रश्न विचारतात. भंते नागसेने त्यांना एकदम सुंदर पद्धतीने उत्तर देतात. काय उत्तर देतात ते आपण बघूया. महाराज वरील दोन्ही वचने भगवंताचीच आहेत, यात मुळीच शंका नाही. पण महाराज आत्महत्येला आळा घालण्याचा किंवा जन्म मृत्यूपासून सुटकेचा भगवंतांनी उपदेश केला त्याला कारण आहे. भंते एकाला परावृत्त करावे
आणि दुसऱ्याला प्रवृत्त करावे यात कोणते कारण आहे? महाराज, प्राणी मात्राचे क्लेशरूपी विष उतरवण्यासाठी शीलवान होणे हा सर्वश्रेष्ठ उपचार होय. क्लेशरूपी आजार नष्ट करण्यासाठी हे सर्वोत्तम औषध आहे. क्लेशरूपी मळ धुवून काढण्यासाठी हे सर्व प्रकारच्या जलात विशुद्ध व निर्मळ जल आहे. सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्त करून देण्यासाठी हा सर्वोत्तम श्रेष्ठ आहे, चिंतामणी आहे. चारही प्रकारच्या प्रवाहांना काम, भव, अविद्या व मिथ्यादृष्टी पार करून जाण्यासाठी हीच एक उत्तम नाव आहे. आवागमन रूपी वाळवंट पार करून जाण्यासाठी हा सर्वोत्तम तबेला आहे. तिन्ही प्रकारच्या अग्नीचा ताप दूर करण्यासाठी हा सर्वश्रेष्ठ शीतल वायू आहे. मनोसागरास भरविण्याकरता हाच उत्कृष्ट मेध आहे. उत्तमोत्तम शिक्षण देणारा हा सुविद्य आचार्य आहे. निरापराध मार्ग दाखविणारा हाच चांगला वाटाळे आहे. महाराज, याप्रमाणे शीलवानाची गुण संपत्ती अथांग आहे. शीलवान सर्वच जीवनाची वृद्धी करणारा असतो. म्हणून समस्त प्राणी मात्रावर अनुकंपाची छत्रछाया धारण करणाऱ्या भगवंताने बुद्धाने या श्रेष्ठ शिक्षापदाचा उपदेश केला होता की भिक्षूंनो, आत्महत्या करू नये. जो असे करेल त्यास विनयानुसार अपराधी ठरविण्यात येईल. महाराज, याच कारणामुळे तथागताने आत्महत्येला मनाई केली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात भंते नागसेन की भगवंताने आत्महत्येला का प्रवृत्त केलं? प्रवृत्तच नाही तर भगवंत म्हणतात आत्महत्या हा एक अपराध आहे आणि त्या अपराधाला भगवंत म्हणतात की विनयानुसार शिक्षाही दिली असेल. हेच आमच्या घटनेमध्ये घेतलं. आजही तुमच्या कायद्यानुसार आत्महत्या हा गुन्हा आहे. कारण का म्हटलं आत्महत्या गुन्हा आहे? इथे भंते नागसेन वेगळ्या पद्धतीचं उत्तर देतात. आत्महत्या माणूस तेव्हाच निराशावाद्यापायी करतो, तर भगवंत सांगतात की निराश होण्याचं कारण नाही. पहिलं शीलवान व्हा. शीलवान झालं की हे सगळं औषध आहे. शीलवान झालेल्या माणसाला कुठलीही ग्लानी येत नाही. तो दुःखी होण्याचं कारणच होत नाही. आणि म्हणून जो शीलवान असतो त्या शीलवानाला आपण काय म्हटलंय की 3 प्रकारची कामतृष्णा असते, प्रकार असते. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की काम, भव, अविद्या आणि मिथ्यादृष्टी. दुःखाची काय कारण आहे? आत्महत्येची काय कारण असतील? तर आत्महत्येचं पहिलं कारण दुःखच आहे ना, दुःखामुळे. आणि म्हणून भगवंत म्हणतात शीलवान माणूस पहिलं काय कमी करतो? तर काम, भव, मिथ्यादृष्टी आणि अविद्या. सगळ्या गोष्टी ह्या अविद्यापायी होतात. आजही आपण आता आपल्याकडे सगळ्यात गाजत असलेला प्रश्न कुठला आहे? शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत की नाही. आत्ताच्या परिप्रेक्षीमध्ये आपण भगवंताने भिक्षूला सांगितलं होतं भिक्षूची कारणं वेगळी, भिक्षूची कारणं आत्महत्येची वेगळी असते. आज जर आपण शेतकऱ्याच्या प्रती घेतलं तर काय आहे आत्महत्येचं कारण? आत्महत्याचं पहिलं कारण आहे की त्याच्या शेतीच्या मालाला भाव भेटत नाही. एकूण तिकून पिकलं तर निसर्ग ते सगळं घेऊन जातो. आणि भगवंत काय म्हणतात की तुम्हाला आत्महत्या करायची गरज केव्हा पडते? की जेव्हा तुम्ही शील सोडता. मग आता शेतकऱ्याने खरंच शील सोडलंय का? थोडासा विचार करून बघा. कारण शेतकऱ्याचं शील काय आहे? कारण शेतकऱ्याचं शील आहे की त्या शेतीची योग्य मशागत करणं, त्या शेतीमध्ये योग्य बीजाची पेरणी करणं आणि त्याच्यानंतर निसर्गाच्या कोपापासून त्याला वाचवणं. आणि मग या 4 गोष्टी आपण जर बघितल्या तर पहिले शेतकऱ्याची कुठली चूक होते? तर शेतकरी आजही डिपेंड कोणावरती आहे? निसर्गावरती आहे की नाही. आधुनिक पद्धतीत मी सांगतो की शेतकरी कशावर डिपेंड आहे? निसर्गावर डिपेंड आहे. आणि इथे वैज्ञानिक दृष्ट्या किंवा भगवंताच्या भाषेतही सांगायचं की त्याने त्याची शेती जर निसर्गाच्या उपयुक्ततेवरून ती व्यवस्था जर केली तर शेती नापीक होईल का? मग काय आहे निसर्गापासून वाचवणं? तर निसर्गाच्या लहरीपणाला पावसावरती शेती अवलंबून आहे की नाही. आणि मग त्याच्या तिथे जर विहीर असेल किंवा मोठं वर धरण असेल तर तो शेतकरी पावसावर अवलंबून राहील का?
नाही राहणार ना. म्हणून त्याला जी इथे भिक्षूला लागते ती शेतकऱ्याला लागते. आणि मग ते करण्याचं काम कोणाचं आहे? त्या शेतकऱ्याला जर तुमची शेती निसर्गाच्या अवलंबतेवर ठेवायची नसेल तर त्या शेतीला 12ही महिने पाणी मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. मग आता ती एका एकरावाल्याला शक्य आहे का? नाही. आणि म्हणून तिथे तुमच्या कल्याणकारी राज्याची योजना आहे. दोष तुम्ही शेतकऱ्याला देता का? त्यांनी आत्महत्या केल्या तर देश शेतकऱ्याला नाही देत. कारण दोष कोणाला देता तुम्ही? सरकारला. कारण का? सरकारने ती व्यवस्था करायची असते. सरकारने जर ती व्यवस्था केली, 12ही महिने पाणी मिळेल अशी व्यवस्था केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि म्हणून म्हणतात ना की त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला तर. हेच आहे बौद्ध धर्मामध्ये. तुम्हाला काय सांगितलंय? शीलवान व्हा. भिक्षूला भगवंत काय सांगतात? शीलवान भिक्षू कधीच आत्महत्या करू शकणार नाही. कारण शीलामध्ये त्याचे विकार सगळे मेलेले असतात. भव, काम, क्रोध, मोह ही सगळ्या गोष्टी त्याच्या मेलेल्या असतात. आणि म्हणून त्याला आत्महत्या करायची गरज भासत नाही. तसंच आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये त्यावेळेचं शील वेगळं असेल, आत्ताचं शील वेगळं आहे. शेतकरी आत्महत्या करतो का करतो? तर त्याच्या परिप्रेक्षमध्ये असणाऱ्या त्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्यांनी त्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या उपलब्ध होत नाहीत आणि म्हणून तो आत्महत्या करतो. भगवंत सांगतात तरी पण आत्महत्या अपराध आहे. आत्महत्या हा पराभव सूत्रामध्ये सांगितलं तुम्हाला की तुम्ही जर निराश होऊन आत्महत्या करसाल तर हे तुमचं पराभव आहे. पराभवाचं ते एक कारण आहे. आणि ते म्हणते नागसेनही सांगतात की राजा, शीलवान होणं, शीलाच्या प्रती आकृष्ट होणं, शील धारण करणं तर तुम्हाला आत्महत्येची वेळ येणार नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तो अपराध आहे. अपराध कशाची व्याख्या आहे? की करणं शक्य आहे पण ते न करता वेगळ्या मार्गाने जाऊन अकरणीय काम करणं त्याला अपराध म्हणतात. आत्महत्या हा अपराध का म्हटला? की तू ज्या गोष्टी करता जे तुला मिळणार नाही अशी मनामध्ये भावना व्यक्त करून तू स्वतःचं जीवन संपवलं. ऍक्च्युली ते मिळणं शक्य आहे. शेतकऱ्यालाही ते शक्य आहे. आता मग परत मुळात जावं लागतं. कारण शेतकरी आत्महत्या करतो, असह्य होतो का? तर त्याला वाटतं आता याच्यातून मी बाहेर येणार नाही. अशक्य आहे का ते? ह्या वर्षी नापिकी झाली असेल पण ज्या सरकारला, ज्या राजाला तुम्ही नियुक्त केलंय की तुमच्या कल्याणाकरता, तो राजा जर कल्याणकारी होत नसेल तर राजा बदलण्याची व्यवस्था बाबासाहेबांनी केलेली आहे ना. पण ते न करता आत्महत्या करणं हा एक प्रकारचा अपराध आहे. आणि मग त्याच्यावरती परत कडी काय झाली की आत्महत्या करणाऱ्या माणसाला सरकारने 2 लाख रुपये दिले. एखाद्या वेळेस वादग्रस्त विधान होईल माझं. आत्महत्याला प्रवृत्त करण्याला ते तर एक कारण नाही. आणि म्हणून भगवंत सांगतात की शीलाचा मार्ग अतिउत्तम आहे. आत्महत्या करू नये. आत्महत्या हा अपराध आहे. आत्महत्या केल्याने अपराधच आहे ना. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, संपलं. पण जी जबाबदारी त्याच्यावर होती, प्रपंचाची जबाबदारी आहे ना. अपराध आहे तो प्रपंचाच्या वर. त्यांनी त्याच्या मुलाबाळावरती केलेला तो अपराध आहे. जबाबदारी सोडून दिली आणि आत्महत्या करून मोकळे झाले. आत्महत्या कुठल्याही कारणाला पराभवाने सामोरं जाणं याला आत्महत्या म्हणतात. परंतु त्या कारणाकरता म्हणून कुठलाही शेतकरी ह्या वर्षी काय होईल बरं? समजा शेतकऱ्यावर कर्ज आहे. आत्महत्येचं दुसरं कारण कर्ज आहे ना. त्याच्यावरती कर्ज आहे आणि ती बँक त्याच्या दारात येते. बँकेचे माणसं त्याला सतावतात आणि म्हणून याला तो गळफास घेऊन आत्महत्या करतो. जर त्या बँकेचं कर्ज मल्ल्या, मुकेश अंबानी, अदानी हे सर्व बुडवतात आणि त्यांचं काही होत नाही.
मग सगळ्या शेतकऱ्यांनी एकदा विलाज करायचा. किती आहे? सोपं सोल्युशन सांगतो. सगळ्या शेतकऱ्यांनी करायचे की नाही भरत पैसे. तुमचे 32 लाख शेतकरी जेलात टाकायला यांच्याकडे जेल तरी आहेत का? कारण नाही बघत ना आम्ही. कारण इंडिव्हिज्युअल आत्महत्या करतो, त्याच्यावर तर सोल्युशन सरकार काढत नाही. कारण आत्महत्या हाही एक राजकारणाचा भाग होतो. उदाहरणच द्यायचं झालं की जेव्हा काँग्रेस सत्तेवर असते तेव्हा फडणवीस मोर्चा काढतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करा म्हणतो. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होतो तेव्हा हे मोर्चा काढतो. आत्महत्या हा यांचा राजकारणाचा खेळ होतो. आणि म्हणून आजही पर्टिक्युलरली सांगितलं भगवान बुद्धांनी, शील पाळा. म्हणजे काय? शीलाचा अर्थ आपण खोटं नाही बोलू, हत्या नाही करू, हा जसा होत असेल, शीलाचा खरा अर्थ काय आहे की मी करत असलेलं चांगल्या कामाला जर कुणी आडवं येत असेल तर त्याला विरोध करणं हे माझ्या शीलाचं काम आहे. शेतकऱ्यांनी शेत चारा भरतो. शेतकरी आम्ही लोक सरकारला टॅक्स देतो, त्याच्या मोबदल्यामध्ये सरकारने आम्हाला सुविधा द्याव्यात ही अपेक्षा शीलाची आहे. हे मागणं वाईट आहे का? आणि हे न मागता, ते न घेता तुमचा अधिकार सोडून देऊन आत्महत्या करणे हा अपराध नाही का? आणि म्हणून आजच्या जीवनामध्येही प्रश्न असा लागू पडतो की शेतकऱ्याने आत्महत्या न करता. कारण काय होतं, मी जसं सांगितलं की सगळ्याच शेतकऱ्यांनी ठरवलं, बँकेत पैसे कोणाचे आहेत? पब्लिकचेच आहेत ना. का असं कुठं झालंय रिझर्व्ह बँकेने छापले तर नेऊन ठेवलेत असं नाही होत. तर बँकेमध्ये पैसेही लोकांचेच आहेत. कर्ज दिलेला हाही शेतकरी आहे. परंतु तुम्ही ज्याला तुमचा शासक म्हणून नेमता तो शासक शीलाचं पालन करत नाही. आणि म्हणून कोणीतरी दुसरा शीलाचं पालन करत नाही म्हणून मला आत्महत्या करायची काय गरज, हे समजावता आलं पाहिजे आमच्या शेतकऱ्याला. जिथे भंते नागसेन आणि राजा मिलिंदाला समजावलं की शीलवान माणसाला आत्महत्या करायची गरज पडत नाही, पण शीलाचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या शीलाचा अर्थ कळला पाहिजे. शेतकऱ्याचं शील काय आहे? तर त्या शेतीमध्ये काम करणं, शेती पिकवणं, परंतु ती शेती उपयुक्त होणं हे राज्यकर्त्याच्या शीलाचं काम काय आहे की त्याला 24 तास वीज देणं, 24 तास पाणी देणं. जर दोघांच्या शीलाचं पालन करत नाही तर मग मात्र एक जण आत्महत्या करतो आणि एक जण मात्र निर्ढावलेल्यापणाने वागत असतो. याला अपराध म्हटलं गेलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात ह्या शीलाचं न आचरण करून आत्महत्या करण्याला अपराध आहे. आणि म्हणून ह्या प्रवचनातून माझं सांगणं आहे शेतकऱ्याला, आत्महत्या करू नका. तुमची जर एकी असेल, सगळ्या शेतकऱ्यांनी ठेवलं तर गव्हर्नमेंट जवळ एवढे जेल नाहीये. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबासाहेब गेल्यानंतर जर आमच्या रिपब्लिकन पार्टीचा पहिला लढा कुठला सक्सेस झाला असेल तर तो दादासाहेब गायकवाडांनी काढलेल्या गायरान प्रश्नाचा. काय केलं होतं दादासाहेब गायकवाडांनी? काहीच नाही सांगितलं. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जेलात जायचं आम्हाला, जेल भरो आंदोलन होतं. ही सुरुवात दादासाहेब गायकवाडांनी केली होती. कारण कुठल्याही गोष्टीला तुमच्याकडं पचवून घेण्याची क्षमता नसेल आणि तुमची मागणी जर रास्त असेल तर ती द्यावा लागते. ते शीलाचं कारण आहे. शील कशाला म्हटलं तर आचरणाला. मग शेतकऱ्याचं आचरण काय असावं की मी माझा धर्म पाळतो, शासनाने शासनाचा धर्म पाळला पाहिजे. आणि दोघांमधला तो त्याचा धर्म पाळत नाही म्हणून मी आत्महत्या करण्यात काही अर्थ नाही. मी त्याला त्याचा धर्म शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून काय होतं, भारत का गरीब आहे, भारत का मागासलेला आहे, तर बुद्धाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं आचरण. कारण बुद्धाने शासनपद्धती सांगितलेली आहे ना, इथे हेच लागू पडतं. आत्महत्या म्हणजे ती आत्महत्या नाही. कारण भिक्षू आत्महत्या करत नव्हता. भिक्षू
चिवर सोडून माघारी जाणं ही आत्महत्या होती. भिक्षूचं चिवर उतरणं ही एक प्रकारची त्याला दिलेली मोठी सजा असायची. आजच्या परिप्रेक्षमध्ये आपण भंते नागसेनाने जे उत्तर दिलं होतं ते शिलाचं कधी कधी लागू नाही पडत. ज्या मुलाने मला प्रश्न विचारला होता तेच होतं की आम्ही शिलाचं पालन करतो, अर्थ काय घेतला आम्ही पंचशिलाचा. मी खोटं बोलत नाही, मी कोणाची चोरी करत नाही, मी दारू बिरू पीत नाही, आणि तरीही मला माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी काय येते. शीलवान होणं नुसतं त्यालाच म्हणता येईल का? आचरणीय शील सांगितलं ना. जर मला आचरणीय शील असतील, मी खोटं बोलत नाही, खरंय हे तुमच्या करता आहे, खोटं बोलत नाही, चोरी करत नाही, दारू पित नाही, ही शील तुमच्या करता आहे. पण वागणुकीचं शील आहे की माझ्या वागण्या बोलण्यातून दुसऱ्यावरती काही अपराध होतोय का, दुसऱ्यावरती काही अत्याचार होतोय का. आणि तो जर होणार नसेल तर तेही एक प्रकारचं शील आहे. म्हणजे इथं समजून देताना की माझ्या प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं शील आहे. आताचा राजा कोण आहे? आम्हीच निवडून दिलेला आहे ना. मग आमच्या प्रजेचं सुख पाहणं हे कोणाचं शील आहे? राजाचं शील आहे. आणि तो राजा जर ते शील पाळत नसेल तर मग मात्र आत्महत्या होईल. राजाने शील पाळलं तर शेतकरी आत्महत्या करेल का? करणारच नाही ना. परंतु राजा शीलवान नाही, म्हणून राजा धम्मिको झाला पाहिजे. राजा काय झाला पाहिजे? धार्मिक झाला पाहिजे. कसला धार्मिक झाला पाहिजे? तर बुद्धाच्या वचनातला धार्मिक झाला पाहिजे. तेव्हा कुठे हत्या करण्याची वेळ येणार नाही. भंते नागसेनाने राजाला तेच समजावून सांगितलं की आत्महत्या करण्याची वेळ कधी येते तर आपण शील पाळायचं सोडून देतो. शीलवान होणाऱ्या माणसाला आत्महत्या करायची कधीच वेळ येत नाही. किंवा माझ्यामुळे कधी कधी काय होतं, दुसरा एक गुन्हा आहे ना, आत्महत्याला प्रवृत्त करणं हा एक गुन्हा आहे की नाही. जसं आत्महत्या करणं गुन्हा आहे तसा आत्महत्येला प्रवृत्त करणं हाही एक प्रकारचा गुन्हा आहे. म्हणून त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त कोण करतंय? सरकार करते ना. तर ते प्रवृत्त करणं ते म्हणजे एक प्रकारचं अशील म्हणजे अधम्मिक शील आहे. आणि म्हणून भंते नागसेनाने दिलेलं उत्तर शीलाचं त्या प्रकारचं आहे. आजच्या परिप्रेक्षीमध्ये ते लागू आहे की आपण कुठल्याही माणसाला आत्महत्या करायची गरज नाही पडत जर तुम्ही व्यवहारिक, धार्मिक, आर्थिक ह्या शीलाची पालन केली का. आणि म्हणून पहिला आत्महत्याच्या प्रश्नाला भगवंताने दिलेले उत्तर आहे. आणि भगवंत तिथंच नाही थांबत, तर भगवंत सांगतात हा अपराध आहे, गुन्हा आहे. कारण सृष्टीने तुम्हाला दिलेलं आयुष्य, सृष्टीने दिलेलं तुम्हाला शरीर, सृष्टीने दिलेली चेतना, तिला नष्ट करणं हे तुमच्या अधिकारात नाहीये. आणि तुम्ही जेव्हा की जे माझ्या अधिकाराची बाहेरची गोष्ट नष्ट करता म्हणजे अपराध करता. की ज्याचा मला अधिकारच नाहीये ती गोष्ट घडवणं. कारण आत्महत्या करणं म्हणजे अवेळी मरण पत्करणं आहे. आणि ते तुमच्या अधिकारात नाही, ते तुमच्या कुठल्याही गोष्टीचा तुमचा त्याच्यावर अधिकार नाही. आणि म्हणून तो अपराध आहे. आणि अपराधाला शिक्षा आहे. शिक्षा भगवंतांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे ती इथे हे केली. आणि म्हणून भंते नागसेन दुसऱ्या याचं उत्तर देतात. महाराज पर लोकांसंबंधी बोलताना पायाशी राजाजवळ महान वक्ता स्थवीर कुमार कश्यपाने सांगितले होते की हे राजन्य, शीलवान आणि धर्मात्मे श्रमण असोत की ब्राह्मण पण जितके अधिक दिवस जगतात तितकेच ते लोकहिताचे कार्य अधिक करतात. ते लोकांना सुखाचा मार्ग दाखवतात. लोकाविषयी ते आपल्या हयातात अनुकंपा बाळगून देवता आणि मनुष्याच्या कार्यात कल्याणाचा आणि सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी सहाय्यक होतात. जन्म मरणाधिकापासून स्वतःची सुटका करावी असे त्यांनी का सांगितले तर महाराज जन्म घेणे, वृद्ध होणे, आजारी पडणे, मृत्यू पावणे, शोक करणे, रडणे, तळपणे हे सर्व दुःख आहे. दौर्मांश, व्यर्थच परेशानी होणे, अप्रियाची व प्रियाची व्यक्तीचा विरह हेही दुःखच आहे. आई वडिलाचा मृत्यू, बहीण भावाचा मृत्यू, पुत्राचा मृत्यू, पत्नीचा मृत्यू, आपल्या बांधवावर संकट येणे, ते आपत्तीत रडणे हे सर्व दुःखच आहे.
रोगाने जर्जर होणे, संपत्तीचा विनाश होणे, शीलभ्रष्ट होणे, आपल्या ध्येयाला अंतरणे हेही दुःखच आहे. राजाची भीती, चोराची भीती, शत्रूपासून सापडण्याचे, वाघाचे, सुसरीचे भय हे सुद्धा एक प्रकारचे भयच आहे. स्वतःची व दुसऱ्याची निंदा होणे हे देखील दुःखच आहे. दंड होण्याचे भय, दुर्गती होण्याचे, सभेत घाबरण्याचे, जीवन निर्वाह, मरणाची भीती, बेताने, चापकाने व काठीने कोणी मारेल की काय याचे भय हेही दुःखच आहे. ह्यात पाय किंवा हात व पाय दोन्ही कापले जाणे, हे सर्वच कापले जाणे हे सर्वच दुःख आहे. अशा प्रकारचे 13 प्रकारचे दुःख भगवंत इथे सांगतात. कारण दुसरा प्रश्न काय होता त्याला, की भगवंत सांगतात दुसऱ्या प्रश्नामध्ये की जरा मरण हे सगळं दुःख आहे. ह्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल, निर्वाण मिळवायचं असेल तर भिक्षुनी त्याप्रमाणे धर्माचं आचरण केलं पाहिजे मुक्ती मिळवण्याकरता. 2 शब्दाचे अर्थ काय आहेत, की आत्महत्येमध्ये माणूस मरतो आणि इथे तुम्हाला जन्म मरणापासून मुक्ती घ्यायची तर मरण आहे. ह्या 2 शब्दातला घोळ भंते नागसेन इथे समजावून सांगतात. भंते नागसेन दुसऱ्या शब्दात, की दुसरं ज्याला जन्म, मृत्यू, जरा, मरण म्हटलं की नाही, 4 कारण भगवंतांनी सांगितली आणि त्याच्यावरचा मार्ग सांगितला निर्वाण. त्यामध्ये कुमार काश्यपाचं उदाहरण देतात भंते नागसेन. तुम्ही काश्यपाचं नाव ऐकलं असेल. हे त्रिपिटकामध्ये 3 काश्यप आहेत. कुठले 3 काश्यप आहेत? एक महाकाश्यप, एक कुमार काश्यप आणि तुम्ही ते 3 काश्यप ऐकले असतील. गया काश्यप, उरुवेला काश्यप, असे 3 प्रकारचे काश्यप आहेत आणि तिन्ही वेगवेगळे आहेत. त्यातला हा कुमार काश्यप आहे. तर कुमार काश्यप कसे जन्माला आलेले आहेत आणि खूप मोठे वक्ते आहेत. कुमार काश्यपाला वक्तृत्वामध्ये अग्र म्हटल्या गेले. भगवंताच्या नंतर भगवंताची जी पहिली संगीती झाली तिचे जे महाकाश्यप होते ते वेगळे आहेत आणि हे 3 भाऊ हे काश्यप वेगळे. त्यातला हा कुमार काश्यप. कुमार काश्यप नाव का पडलं, तर यांची आई विरक्ती आली आणि भिक्षुणी संघात सामील झाली. पतीलाही सोडून दिलं विरक्ती आल्यामुळे, ती संघात सामील झाली. पण 2-3 महिन्यामुळे तिचं पोट दिसायला लागलं आणि सगळे तिच्याकडे शंकेने बघायला लागले. आणि मग भगवंत तर परचित्तगामी होते आणि भगवंतानी त्यावेळेस सांगितलं की कुठलंही पाप केलेलं नाही. ही जेव्हा ग्रस्त जीवनात होती तेव्हाच गर्भधारणा झाली. परंतु गर्भधारणा ही 3 ते 4 महिन्यानंतर लक्षात येते, 2-3 महिन्याच्या नंतर लक्षात येते आणि म्हणून ती लक्षात आल्यानंतर आणि त्यांचा जन्म भिक्षुणीच्या अंगावर चिवर असताना झाला म्हणून त्यांना काय म्हटलं, कुमार काश्यप. असे ते कुमार काश्यप आणि एवढे वक्तृत्ववान होते. त्यांनी इथे हा दृष्टांत दिलेला आहे की माणसाला जरा, मरण आणि हे कुठेही चुकलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी ह्या 4 गोष्टी नाकारलेल्या आहेत का नाही. जेव्हा अश्वघोषाच्या चरित्रामध्ये सांगितलं गेलं की भगवान बुद्धांनी काय पाहिलं, पहिलं जेव्हा ते रथातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी काय पाहिलं, एक रोगी माणूस पाहिला, एक म्हातारा माणूस पाहिला, त्याच्यानंतर तिरडीवर जाताना मृत्यू बघितला आणि एक साधू बघितला. बाबासाहेब म्हणतात हे त्यांनी बघितले नाही, हे त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानात सांगितलेले. भगवान बुद्ध दुःखाचा कुठले प्रकार सांगतात, जन्म दुःख आहे, जरा म्हणजे म्हातारपण दुःख आहे, रोग आजार म्हणजे दुःख आहे. ही दुःख भगवान बुद्धांनी तत्वज्ञानात सांगितली, ती त्यांनी दृष्टांतात घेतली. बाबासाहेब ते नाकारतात. म्हणून इथे नागसेनाने तेच सांगितलं की आत्महत्या का करायची नाही, तर ज्ञानी भिक्षू, ज्ञानी ब्रह्मन म्हटले त्यावेळेस त्यांनी, पंडित, हा जेवढ्या दिवस आयुष्य जगेल तेवढ्या दिवस तो पुढच्याला धम्म सांगेल. म्हणून त्यांनी आत्महत्या करू नये निर्वाण पदाला. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की बाकी सगळ्या धर्मामध्ये मोक्ष मेल्यावर मिळतं, बुद्ध धर्मामध्ये निर्वाण हे जिवंतपणीच मिळतं. फक्त आठ एक आहे की सामनेरालाही मिळतं, त्याच्यानंतर उपासकालाही मिळतं. पण जेव्हा उपासकाला निर्वाण प्राप्त होतं तेव्हा त्याने एक तर चिवर अंगावर घ्यायचं
नाही तर 24 तासाच्या आत महापरिनिर्वाण होतं. म्हणून फक्त निर्वाणामध्ये जिवंत कोणाला राहता येतं, तर भिक्षूला राहता येतं. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या काळामध्ये 500 500 600 600 आरांताचा संघ असायचा. आणि म्हणून इथे त्या आरांताला सांगितलं की तुम्हाला दुसऱ्याला सांगण्याकरता जिवंत राहिलं पाहिजे, आत्महत्या करता कामा नये. आत्महत्या म्हणून त्याला कधी कधी आपण म्हणतो की निर्वाण स्वीकारणं आत्महत्या आहे का? काही काही लोकांचं ऑब्जेक्शन तेच होतं, भगवान बुद्धांनी आत्महत्या केली 3 महिने अगोदर सांगितलं म्हणजे. आणि बरोबर त्यावेळेला त्यांनी निर्वाण स्वीकारलं, म्हणजे मृत्यूवरती मिळवलेला तो एक प्रकारचा विजय होता. ती आत्महत्या होती का? नाही. नुसती भगवंतानीच नाही, सारीपुत्तांनी निर्वाण स्वीकारलेलं. स्वतः ह्याच दिवशी मी मरेल हे चॅलेंजला सांगणं म्हणजे निर्वाण स्वीकार नाही केलं, महापरिनिर्वाण स्वीकार नाही. परंतु भगवान बुद्ध सांगतात की पंडितांनी आणि निर्वाण प्राप्त भिक्षूंनी जेवढं आयुष्य जास्त जगतील तेवढा धम्म सांगता येईल. आणि म्हणून त्यांनी आत्महत्या करू नये. 2 वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेली ही 2 उदाहरण आहे. पहिलं उदाहरण आहे आत्महत्या करू नये, तर निराशापोटी जर कोणी आत्महत्या करत असेल तर ती करू नये. मग ती भिक्षुनी करू नये, उपासकांनी करू नये आणि कुणी करू नये. आणि ती केली तर तो एक प्रकारचा अपराध आहे. तर दुसऱ्या ठिकाणी ते सांगतात की ह्या सगळ्या गंजाळातून सुटण्याकरता निर्वाण मिळवलं पाहिजे. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात की निर्वाण आणि आत्महत्या ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परिनिर्वाण स्वीकारणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आत्महत्या ही वेगळी गोष्ट आहे. पण भगवान बुद्धांनी सांगितलेली दोन्ही कारणं किंवा दोन्ही उदाहरणं, दोन्ही वाक्य ही भगवंताचीच आई आहेत. पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिप्रेक्षामध्ये भगवंतानी ही उद्घृत केलेली आहे. आणि आजच्या या काळामध्ये दोन्ही वाक्य आपल्याला एकदम लागू पडतात. कारण आता जर समजा मी सांगितलं की जे हुशार भिक्षू आहेत आणि ते महापरिनिर्वाण स्वीकारत गेले तर धम्म सांगायला कोणी राहील का? मग बुद्धाचं वचन ते लागू पडतं की नाही? की तुम्हाला मोक्ष तर मिळवायचं तुम्हाला, कारण मोक्ष परत आपल्यात अडचणी होतात. मोक्ष म्हटलं की एक जण फोन करतो आपल्यात मोक्ष कुठे आहे. अरे मोक्ष हा पण पालीचाच शब्द आहे. मोक्ष हा पण पालीचा शब्द आहे. मोक्ष म्हटलं की नाही तुम्हाला, त्याचा अर्थ तो होता. आणि मोक्ष म्हणजे कुठल्या तरी गोष्टीपासून मला नितांत मिळणं, म्हणून याला निर्वाण म्हटलं. निर्वाण म्हणजे काय की आता या जन्म मरणाच्या चक्रापासून मी मुक्त झालो. त्याला आत्महत्या म्हणता येईल का? नाही, कारण त्याच्यापासून मुक्त होणं हा शब्द वेगळा आहे आणि आत्महत्या ही मी निराशेपोटी केलेली, हे दोन्ही शब्द भगवान बुद्धाचे आहेत, पण वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेली 2 शब्द आहेत. आणि म्हणून भंते नागसेनाने राजा मिलिंदाला ते समजावून सांगितलं. राजा मिलिंदाचंही समाधान झालं. तुमचं झालं की नाही मला कळायला मार्ग नाही, पण मला जेवढ्या परीने समजावता आलं तेवढं मी तुम्हाला समजावलं. आणि म्हणून भगवंताची ती दोन्ही वचनं खरी आहेत की आत्महत्या करणं अपराध आहे, परंतु निर्वाण मिळवणं हे पुण्यकर्म आहे. आणि निर्वाण मिळवण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, कारण निर्वाण मिळवणं हे बुद्धीचं काम आहे, दुःखाच्या चक्रातून जाण्याचं काम आहे. पण आत्महत्या ही मात्र स्वतःवरती आणि दुसऱ्यावरती केलेली ती एक अघोरी कृती आहे. म्हणून आत्महत्या करू नये. पण निर्वाण पदाला जाण्याकरता भगवंतांनी सांगितलेल्या मरण आणि जन्मयाच्या दुःख चक्रातून सुटणं आवश्यक आहे. इथपर्यंत मी सांगितलं, तुमच्या लक्षात आलं असेल असं गृहीत धरून आजची धम्म प्रवचन आपण इथेच संपवूया.